एका मोर्चाची गोष्ट. मला कधी क्रांती मोर्चे घेऊन फलक घेऊन येते असं वाटत नाही. किंबहुना मी कधी मोर्चातून घोषणा देत किंवा ओरडत गेलो नाही. मुंबईत मी असंख्य मिरवणुका पाहिल्या आहेत, अगदी 31च्या चळवळीपासून ते आजतागायत. माझी पुष्कळदा त्या मोर्चेवाल्यांच्या मागण्यांशी संपूर्ण सहानुभूती असते, पण मला रस्त्यातून माणसं अशी ओरडत निघाली की गलबलतं. मोर्चे हे एक तंत्र झाले असंही म्हणतात. असेलही. पुढारी पण हा धंदा झाल्यावर मोर्चे घोषणा ही धंद्याच्या जाहिरातीची तंत्र होणं साहजिक आहे. पण या मोर्चाने मात्र मी अगदी आतून हलून गेलो होतो. त्या मोर्चाच्या अग्रभागी चांगले वयोवृद्ध लोक होते. चारी वर्णाचे लोक दिसत होते. बायका होत्या. कामगार स्त्रिया वाटत नव्हत्या, पण फार सुशिक्षितही दिसत नव्हत्या. बऱ्याचशा पांढऱ्या पोशाखात होत्या, पण नर्सेस नव्हत्या. आणि आश्चर्य म्हणजे त्या मोर्चात मुलं अजिबात नव्हती. मी हा मोर्चा अगदी काही खेड्यात पाहिला नाही, पण मोर्चातली माणसं शहराशी फार रुळलेली दिसत नव्हती. एका जिल्ह्याच्या गावाला पाहायला होता. मी सायकलवरून उतरलो आणि विचारलो, कुणाचा मोर्चा आहे हो हा? शाळा मास्तरांचा. एक चमत्कारिक लज्जा, असहाय्यता, संतापापेक्षाही कारुण्य. यापूर्वी आम्ही असे कधीही हिंडलो नव्हतो. असा प्रसंग आमच्यावर येईल असं वाटलं नव्हतं. असं न सांगता न बोलता नुसतं चेहऱ्यावर अदृश्य अक्षरांनी लिहून तो मोर्चा चालला होता. सर्वात पुढे फलक होता. तो वाचायला मिळाला नाही. कुणी कुणाचा जय जयकार करीत नव्हतं, कुणी बोलत नव्हतं, कुणी मुठी वळत नव्हतं. त्वेष नव्हता, आवेश नव्हता. आजवर आवरून धरलेली एक आबरू परिस्थितीच्या तडाख्याने फुटली होती आणि रस्त्यातून सांडत चालली होती. माझ्या कानी शब्द आले, अय्या त्या बघ आपल्या दामलेबाई. एक पेन्शनीला आलेली विधवा वृद्धा देखील पोटाला 2 वेळचं मिळत नाही हे यापूर्वी पोटात दडवून ठेवलेलं वाक्य न बोलता न सांगता निघाली होती. दामलेबाईंची नजर त्या पोरींच्यावर गेली. पोरी तोंडावर हात घेऊन लाजल्या. आपल्या दामलेबाई पुढे कुठे बँड नाही, वरात नाही, तरीसुद्धा भर शाळेच्या वेळी अशा कुठे रांगेतून चालल्या आहेत हे त्या पोरींना कळत नव्हतं. पण दामलेबाईंनी ज्या अनोळखी नजरेने त्या पोरींच्याकडे पाहिलं, ती नजर त्या पोरींना नवी होती. ज्या बाईंना फुलं नेऊन दिल्यावर कौतुकाचा गालगुच्चा घेतात, त्या आपल्या दामलेबाईंची नजर अशी परकी. पोरी बावरल्या. या दामलेबाई अशा काय निराळ्या दिसत आहेत. आपल्याबरोबर गाणी म्हणणाऱ्या, कधीसुद्धा छडीनं न मारणाऱ्या दामलेबाईच ना त्या. दामलेबाईंनी कष्टाने सावरून धरलेले ते तोंडावरचे शिक्षकेने प्रेमळ असावेचे कवच कशामुळे तरी फुटले होते. नुसत्या दामलेबाईंचेच नाही, सावंतबाई, साठेबाई, गुंजाळबाई, लोकरेबाई, शेखबाई, थोरात गुरुजी, भांगले गुरुजी, दाढे गुरुजी, तांबे गुरुजी, कुलकर्णी, देशपांडे, तांबट, कोष्टी, पागे, माने, साटम, काळे, सगळ्या गुरुजींना जो प्रसंग कधी यायला नको होता तो आला होता. शिक्षकांचा मोर्चा नावाची एक फार मोठी क्रांती झाली होती. पूर्वी शिक्षक मोर्चात गेले होते. गांधींच्या मागून मुलांना राष्ट्रीयत्वाचे धडे देण्यापूर्वी आपण शुद्ध होऊन येऊया म्हणून हा मोर्चा निराळा होता. हा पुकार भावनेचा नव्हता. साधा भूक नावाच्या प्राथमिक गरजेपोटी प्राथमिक शिक्षक रस्त्यात आपले ते लक्तर मोकळे टाकून आला होता. मी त्या मोर्चा मागून चालत गेलो हे तो मोर्चा चौकात आला त्यावेळी कळले. पोलीससुद्धा नव्हते. मास्तरांच्या मोर्चाला पोलीस कशाला? 100 उंदीर एकदम कुचकुचले म्हणून काय एका डरकाळी इतका तरी आवाज थोडाच होणार होता. कोणीतरी बसा बसा म्हणू लागलो. मैदानात मोर्चा बसला. मी देखील सायकल झाडाला टेकून बसलो. एक शिक्षक उभे राहिले. दुरून मला ते थोडेसे हरिनारायण आपट्यांसारखे वाटले. रुमाल बांधलेले असे ते एकटेच होते. शुद्ध लेखन घालावं तसं ते बोलत होते. त्यांची लहान वाक्य एकेका शब्दावर जोर देऊन येत होती. शिक्षक बंधू भगिनींनो, व्यवसायाची पुण्याई संपली. समाजाने अंत पाहिला. सरकारने कशाला म्हणू? सरकार आपले आले काय, परक्याचे आले काय, आपले दुबळे हात पोहोचण्या पलीकडे. पण समाजाने काथडे ओढले स्वतःच्या डोळ्यावर. मास्तर 2 वेळची चूल पेटते ना हो? असं विचारणारं इतक्या वर्षात कोणी भेटलं नाही. दडपलं होतं. पण आज आपल्या भुकेचं बेंड रस्त्यावर फुटलं. आता सभ्यतेचा बुरखा कशाला ठेवू? हा माझा कोट 15 वर्षापूर्वी लग्नात मिळाला होता. सदराही होता, तो फाटला. नवा शिवायचा संकल्प सोडत होतो, नाही परवडलं. खोटं नाही सांगत, हे पहा. असं म्हणून त्यांनी स्टेजवर कोट काढला आणि आतला अस्थिपंजर डोळ्यावर भयानक आघात करून गेला. आता रस्त्यात आलो.
इच्छाही नव्हती पण गत्यंतर नव्हतं. आता आज शर्ट नसतो, एक फुकट मिळालेल्या कोटावर व्यवसायाची प्रतिष्ठा सांभाळत होतो. हे गुपित उघडं केलं. माझी काय आणि तुमची काय, सगळ्यांची गोष्ट एकच. व्यवसायाची पुण्याई संपली. आमची एकच विनंती, उपाशी ठेवून गुरुजी वगैरे नका म्हणू. नवरा बायको आणि 2-4 अर्भकांच्या भुकेच्या वेळा साजऱ्या होतील एवढं द्या. आणि मग शाळा खात्यातले मजूर म्हणा किंवा एज्युकेशन ॲक्टऐवजी फॅक्टरी ॲक्ट लावा. काढलेला कोट खांद्यावर घेऊन मास्तर खाली उतरले. माणसं भाषणं संपल्यानंतरच्या टाळ्या वाजवायला विसरली होती, कारण त्या सर्व स्त्री पुरुषांचे हात डोळे पुसण्यात गुंतले होते. माझ्या मनात घर करून राहिलेला हा एकच मोर्चा आणि मोर्चातले ते एकच भाषण आणि दामलेबाईंनी त्या पोरींकडे फेकलेली ती एकच अनोळखी नजर. धन्यवाद. हे कथावाचन तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमचे विचार कमेंट्समध्ये मांडा आणि लोभ असावा